महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवरील HP पेट्रोल पंप मालकाची अज्ञात इसमांनी हत्या केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। रामचंद्र काकरानी असं हत्या झालेल्या पेट्रोल पंप मालकाचे नाव आहे। उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र काकरानी यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोल पंप आहे। काल नेहमीप्रमाणे ते आपल्या खाजगी कारमधून चालकासोबत विरार येथील पंपावर आले होते। रविवारी रात्री 11:30च्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून 50,000 रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते। रात्री घरी परतत असताना अज्ञाताने त्यांची वाटेतच हत्या करून मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळील सुनसान जागी सोडून पळ काढलाय। सोमवारी दुपारी स्थानिक नागरिकांना कारमध्ये मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास केला जात आहे। काल रात्री रामचंद्र काकरानी यांचा मोबाईल नायगाव पोलीस ठाणे हद्दीत नागले गावात आढळून आल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने कुटुंबियांनी नायगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर आज दुपारी त्यांचा मृतदेह महामार्ग शेजारी त्यांच्याच 4 चाकी वाहनात आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली। या हत्या प्रकरणात काकरानी यांच्या चालकावर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहे। हे पेट्रोल पंप मालक रामचंद काकरानी हे उल्हासनगरला राहतात आणि उल्हासनगरहून ते काल त्यांच्या ड्रायव्हर सोबत त्यांच्या पेट्रोल पंपावर आले होते। पेट्रोल पंपावरून ते वज्रेश्वरी मार्गे घरी जाताना काही लोकांनी त्यांना मारहाण करून मारून टाकलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नायगाव पोलीस हद्दीत नागले बंदर या परिसरात मिळून आला होता। त्यावर नागले बंदर परिसरात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यानुसार आम्ही तपास करत असताना पेलार पोलिसांच्या हद्दीमध्ये एका कारमध्ये डेड बॉडी मिळाली आहे। ती डेड बॉडी ह्याच राहील पेट्रोल पंप विरार यांचीच असल्याची माहिती मिळालेली आहे। कशा पद्धतीने कुठल्या परिस्थितीमध्ये ही बॉडी आता तिच्या गळा दाबून किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने त्याचा गळा दाबूनच मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक दर्शन दिसून येत आहे। हो, अपहरणाचा गुन्हा दाखल आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।